ठाकरे आणि फडणवीसांमध्ये जुंपली। फडणवीस चोरांचे सरदार असल्याची टीका ठाकरेंनी केली, तर फडणवीसांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केलाय। महायुती सरकारमधील बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांविरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्यभरात आंदोलन केलं। दादरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मधल्या आंदोलनामध्ये स्वतः उद्धव ठाकरे सहभागी झाले होते। यावेळी उद्धव ठाकरेंनी कलंकित मंत्र्यांचा उल्लेख करत सरकारवर हल्लाबोल केला। तिकडे दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या विरुद्ध मोर्चा निघतोच आहे आणि काँग्रेसने त्यांना एक चांगला शब्द दिलाय, चीफ मिनिस्टर नाही, काँग्रेसने म्हटले थीफ मिनिस्टर, चोरांचा सरदार आहे। तर हे पाप, कारण ह्या संध्या कधीतरी मिळतात। बरं, ते जनादेश चोर आहेत आणि त्यांचे चेले चपाटे कफन चोर आहेत। ज्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड घोटाळ्यात कफन खरेदीतही चोरी केली, त्यातही पैसा कमावला। आता कोणाचे सरदार म्हणायचं? उद्धवजींना कफन चोरांचा सरदार म्हणू, पण मला अशी भाषा वापरायला आवडत नाही। मर्दाला कधीही मी मर्द आहे सांगण्याची गरज पडत नाही। जे जो इकडचे ना तिकडचे असतात त्यांना सांगायला गरज आहे की मी मर्द हूँ। उद्धव ठाकरेंनी तर ह्याबद्दल भ्रष्टाचार आणि या विषयाबद्दल बोलू नये। तो दरोड्यांचा मालक आहे, श्री 420 आहे। अहो, उद्धव ठाकरेचं घरच भ्रष्टाचारावर चाललेलं आहे। नवीन मातोश्रीमध्ये जाऊन राहतोयस ना, ते देवेंद्र फडणवीसांची खूप कृपा आहे। मुख्यमंत्री सांगतात नाही, आम्ही त्यांना समज दिलेली आहे की या वेळेला रमी नको खेळू, 3 पत्ती खेळ। पुढच्या वेळेला बॅग उघडी टाकू नको, बॅग बंद ठेव। पुढच्या वेळेला तू सावली बार नेऊ ठेवू नको, भर उन्हाचा बार काढ। हे बघा आलं ऊन। आम्ही समज देऊन त्यांना सोडून दिलेलं आहे, पुन्हा असं करायचं नाही। मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते। अरे 5वी बहुमत आहे, वरती तुमचे बाप जाते तिकडे बसलेत दिल्लीमध्ये, तरी सुद्धा तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचारानं काढायला। देवेंद्र फडणवीसांनी सांगायला पाहिजे की मला काढायचं हो, पण झालं असं की सहनही होत नाही आणि सांगता येत नाही। अशी परिस्थिती झाली, दबाव आहे माझ्यावरती। अरे द्या जुगारून दबाव। महायुती सरकारमधील बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांविरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्यभरात आंदोलन केलं। बनियान आणि लुंगीवर बॉक्सिंग खेळत तसंच भर रस्त्यात पत्ते खेळत महायुती सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं। बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या या मंत्र्यांविरोधात कारवाई करा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलनातनं देण्यात आलाय। अमरावती या ठिकाणी गृहराज्यमंत्री योगेश कदमांचा मुखवटा घालून डान्स करत त्यांच्यावर नकली पैसे उधळवण्यात आले। पुण्यात आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांनी पैशानं भरलेली बॅग आणल्याचं पाहायला मिळालं। पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अनोख्या पद्धतीनं जनाक्रोश आंदोलन करण्यात आलं। भरत गोगावले, संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, गिरीश महाजन यांचे राजीनामे घ्यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। तिकडे बीडमध्ये ठाकरेंच्या सेनेकडून निदर्शनं करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। तर रत्नागिरीत महायुती सरकार विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात एक विचित्र प्रकार घडलाय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून चक्क महाविकास आघाडी विरोधातच घोषणाबाजी करण्यात आली। नागपूर, नाशिक, कोल्हापूर, परभणीसह अनेक ठिकाणी ठाकरेंच्या सेनेकडून वादग्रस्त मंत्र्यांविरोधात आंदोलनं करण्यात आली आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनानंतर सत्ताधाऱ्यांनी यावर टीका करत उत्तर दिलंय। हेच उत्तर आहे त्याला। ज्यांना स्वतः कुठच्या पक्षाचं ते माहिती नाही, हे देशामध्ये जी काही महाविकास आघाडीची सरकार आहेत
त्यांच्या विरोधात हे आंदोलन चालू आहे, आमच्या विरोधात कुठं आहे? या विरोधी पक्षाला महाराष्ट्रात काही काम शिल्लक राहिलेलं नाही आहे. रिकाम विरोधी पक्ष राहिलेला आहे. लोकांच्या प्रश्नावर त्यांनी बोललं पाहिजे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोललं पाहिजे, बेरोजगार बोललं पाहिजे. विरोधी पक्षाचं ते काम असतं. पण केवळ विरोधाकरता विरोध करायची भूमिका महाराष्ट्रातल्या सगळ्या विरोधी पक्षाची आहे.